उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून हिंगोली लोकसभेतील विविध विधानसभेमध्ये दौरा करणार आहेत आणि त्यांच्या आजपासून कुटुंब संवाद दौऱ्याला सुरुवात होणार आहे। सकाळी 11 वाजता वसमत या ठिकाणी त्यांचा दौरा पार पडणार आहे, तर दुपारी 2 वाजता जे आहे ते हिंगोली विधानसभेतील सेनगाव येथे आणि सायंकाळी 5 वाजता कळमनुरी विधानसभेमध्ये त्यांचा कुटुंब संवाद दौरा होणार आहे। आणि उद्याचा दौरा जे असणार आहे ते सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे। उद्या सकाळी उंबरखेड त्यानंतर हदगाव यासह लोकसभेतील अनेक ठिकाणी ते उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत दौरा करणार आहेत। आजपासून 2 दिवस उद्धव ठाकरे हिंगोली लोकसभेतील दौरा करणार आहेत। आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा आणि मराठवाडा हा शिवसेनेचा बाल्य किल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र कुठेतरी आता निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे यांनी हा कुटुंब संवाद दौरा काढलेला आहे आणि मागच्या अनेक दिवसापासून आपण निवडणुकीचे बिगुल वाजले तरीही या ठिकाणी उमेदवार घोषित झालेले नाहीत। याच हिंगोली लोकसभेवरती जे आहेत ते तिन्ही पक्ष दावा करतायत। महाविकास आघाडीतील काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल ते दावा करतायत की हिंगोली लोकसभेची जागा आमचीच। त्यामुळे उद्धव ठाकरे आज किंवा उद्या या ठिकाणी हिंगोली लोकसभेचा उमेदवार घोषित करतात का हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।